माऊलींच्या पालखीचं येत्या 29 तारखेला प्रस्थान होत आहे, पण त्यापूर्वी वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीवर पुन्हा फेस निर्माण झालाय। विविध कंपन्यांमधून केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्यानं इंद्रायणी नदी आता प्रदूषित झालेली आहे, किंबहुना वाढ झालेली आहे। इंद्रायणी नदीच्या या प्रदूषणामध्ये याच पवित्र इंद्रायणीमध्ये वारकरी स्नान करून माऊलींचं दर्शन घेत असतात। त्यामुळे आता इथं येणाऱ्या वारकऱ्यांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। पवित्र अशी इंद्रायणी नदी, या नदीला वारकरी संप्रदायामध्ये महत्व आहे, परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो ह्याच नदीची काय अवस्था झालेली आहे। केमिकल युक्त पाणी या नदीमध्ये काही कंपन्यांकडून सोडलं गेलेलं आहे, त्यामुळे ही अशी परिस्थिती गेल्या अनेक महिन्यांपासून आहे। वारंवार प्रशासनाकडे स्थानिकांनी असेल किंवा वारकऱ्यांनी तक्रार करून देखील प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये। या ठिकाणी आपण पाहू शकतो या पूर्ण दूरपर्यंत जे आहे तो फेस पसरलेला आहे। अवघे काही दिवस उरलेले आहेत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला, आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक वारकरी या ठिकाणी दाखल होत असतात आणि याच नदीचं पाणी पिऊन ते यामध्ये स्नान करतात आणि पुढे माऊलींच्या दर्शनासाठी जातात। परंतु या नदीची अशी बिकट अवस्था झाल्यामुळे या ठिकाणी वारकऱ्यांच्या आरोग्यासह इथल्या स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पालखी सोहळ्याआधी लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना करून ही नदी स्वच्छ करावी, अशीच या सर्वांची अपेक्षा आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, आळंदी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।